नमस्कार मित्रांनो, दुपारचे वाजलेत 2:45 आणि आता आम्ही निघालोय माहेश्वरपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडू किंवा मांडवगड म्हणतात या ठिकाणी जाण्यासाठी. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लाखो भाविकांच्या तोंडून आपण मांडवगड हे नाव ऐकलं असेल. मांडवगडचा एक खूप समृद्ध असा इतिहास आहे. या मांडवगडची स्थापना केली होती ते राजा मुंज म्हणून जे होते. आपल्याला जे राजा भोज म्हणून आपण ओळखतो, या राजा भोज यांचे मुंज हे काका होते आणि राजा भोज यांच्या काळात हा संपूर्ण प्रदेश अत्यंत समृद्ध झालेला होता. कला, साहित्य, वाणिज्य आणि त्याच्या सोबतीला राजा भोज यांची त्या काळात असलेली भक्कम सेना, यामुळं इथं लोक सुरक्षित समजत असे. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा दिल्लीची लोकसंख्या ही 3 लाख होती, त्यावेळेस मांडवगडची लोकसंख्या ही 9 लाख होती. असं हे समृद्ध राज्य होतं. हिंदीमध्ये आपण एक म्हण नेहमी ऐकतो, कहा राजा भोज कहा गंगू तेली. ही म्हण खरं तर धारवरती झालेल्या लढाईमध्ये राजा भोजनं ज्यांना हरवलं त्यांच्यावर उपहासात्मक जी टीका केली जाते, त्या टीकेतनं या म्हणीची निर्मिती झालेली आहे. आणि इथल्या अशाच एका राज्यकर्त्याची एक रंजक कहाणी इथं आवर्जून सांगितली जाते, जी आता इथली एक दंतकथा झालेली आहे. बाज बहादूर आणि रूपमती यांची ही कहाणी आहे. त्याची रंजक माहिती पण पुढे एपिसोडमध्ये मी देईन आपल्याला. साधारण 1 तासभर प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो ते मांडवगडच्या प्रवेशद्वाराच्या इथं, म्हणजे जिथं आपल्याला मांडवगडचा पथकर भरावा लागतो. कुछ है क्या पॉइंट का? अमर प्रेम का प्रतीक. मित्रांनो, ही कमान ओलांडताच आपल्याला समोर निळकंठेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. क्यों भागते आए हो? हमको फूल बेचने के लिए आए हो. मी गाडीतनं उतरताच ही 2 लहान मुलं माझ्यापाशी धावत आली होती आणि त्यांच्या हातातली फुलं मी घ्यावी यासाठी ते प्रयत्न करत होते. मी खाली उतरत असताना त्यांना मंदिराबद्दल विचारलं की इथं तर मंदिर कुठंच दिसत नाहीये. तर त्यांनी सांगितलं की इथून आता डाव्या हाताला तिथं मंदिर आहे. पायऱ्या उतरून खाली आलो तरी माझा प्रश्न तोच होता की मंदिर कुठं आहे. त्यांनी सांगितलं की ह्या पायऱ्या उतरून खाली जायचंय आणि मग तिथे आतमध्ये मंदिर आहे. वरून आपण जेव्हा येतो रस्त्यावरनं तर आपल्याला हे मंदिर दिसणारही नाही, कारण हे असं खोल एका दरीत म्हणता येईल किंवा एका घळीत हे असं दडलेलं एक मंदिर आहे. जूते चप्पल यही निकाल दे. पायऱ्या उतरून आपण समोर येतो ते इथं आपल्याला आपले बूट चप्पल काढायचेत आणि मग इथल्या पायऱ्या उतरून मंदिराकडे जायचे. नमस्कार मंडळी, आता मांडवमध्ये आलो आपण. मांडवगड, मांडव म्हणतात त्याला. आणि मांडवमध्ये प्रवेश करतात प्रथम पथकर भरतो आपण. पथकर भरल्यानंतर समोर एक कुंपण दिसतं. त्या कुंपणातून आत येतो ते फुल असं दरीत लपलेलं हे निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे. अत्यंत सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणात दडलेले मंदिर अत्यंत जुनं पौराणिक आहे. चला तर मग हे मंदिर मी आपल्याला दाखवतो. त्याआधी समोर दिसतात या पर्वतरांगा आणि पाठीमागे आहे हे सुंदर निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर. एक गोष्ट इथं प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे मंदिराचा उल्लेख जेव्हा आपण करतो तेव्हा ही वास्तू मंदिरासारखी अजिबात वाटत नाही. म्हणजेच आपण जेव्हा त्याला मंदिर म्हणतो त्याच्यावर असलेला कळस किंवा गोपूर, ह्या ज्या काही प्रचलित खुणा आहेत एका मंदिर असण्याच्या, त्या इथं आढळत नाहीत आपल्याला. त्याचं मुख्य कारण म्हणजे इतिहासात या भागामध्ये कायम आक्रमणं झालेली आहेत आणि त्या आक्रमणकर्त्यांनी या भागांमध्ये कायम बदल केलेले आहेत. आणि असाच एक बदल या वास्तूमध्ये पण केलेला आढळतो. मंदिराच्या भागात आलो तेव्हा मला अपेक्षित होतं की इथं नंदीचं पहिलं दर्शन होईल, पण तसंही काही नव्हतं. शंभू सुंदर सुबक अशी ही महादेवाची पिंड आहे. कैलास राणा शिवचंद्र
महादेवाला नमस्कार केला आणि पुन्हा वरती आलो. या मंदिराच्या भिंतींवरती काही उर्दू फारसी भाषेतले शिलालेख आढळले आणि त्या संदर्भात इथं काही लोकांशी जेव्हा मी बोलत होतो स्थानिकांशी, तेव्हा अशी माहिती मिळाली की जेव्हा अकबराचं राज्य होतं भारतात, तेव्हा त्यानं या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही मदत केल्याचा उल्लेख असलेले हे शिलालेख आहेत. तुम्हाला म्हणून आलो तसं की मंदिर परिसर अत्यंत सुंदर आहे आणि त्यात जर पावसाळ्यात आपण येतो त्यावेळेस ही हिरवाईनं नटलेली सगळी वसुंधरा आहे, अप्रतिम दिसतं आहे. पण मला आता लवकर मांडवगड बघायचं होतं आणि आत्ताशी हे पहिलं स्थान होतं, त्यामुळं मी इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. बटले की फली ऐसे तीन 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 गोंदे. वाटेतच मला या आजी दिसल्या, ज्या इथल्या स्थानिक जंगलात मिळणाऱ्या औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत होत्या. आता इथून माझा प्रवास सुरू होतोय ते मांडवगडमध्ये असलेले इतर जी प्रेक्षणीय स्थळ आहेत ते पाहण्यासाठी. मित्रांनो, जसं मी मांडवगडमध्ये आलो तिथं एक एक माहिती जशी मी वाचायला लागलो, मला लक्षात आलं की मांडवगडमध्ये पाहण्यासारखी 15 ते 18 ठिकाणं आहेत जिथं आपण जाऊ शकतो. पण आता मी पोचलो तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. म्हणजे मी आलोय मांडवगडमध्ये तेव्हा 4 वाजलेले आहेत आणि 4 नंतर 6 पर्यंतच ह्या सगळ्या वास्तू आपल्यासाठी खुल्या असतात पाहण्यासाठी, कारण या बऱ्याच वास्तू या ASIच्या अंडर आहेत आणि ASIच्या अंडर असलेल्या सगळ्या वास्तूंना भेट द्यायची असेल तर त्याची एक ठराविक वेळ असते. ते सकाळी 7ला उघडतात आणि संध्याकाळी 6-7 पर्यंतच उघड्या असतात, त्यानंतर ते बंद होतं. म्हणून मी आज इथं मुक्काम करायचा विचार करत होतो, पण नेमका सुट्टीचा दिवस होता, सर्व हॉटेल्स फुल होती. त्यामुळे मांडवगडमध्ये मुक्काम करून संपूर्ण मांडवगड उद्या दिवसभरात बघावं तेही शक्य नव्हतं. पावसालाही सुरुवात झाली होती. मग निर्णय असा घेतला की आत्ता त्यातल्या त्यात ज्या महत्त्वाच्या वास्तू आहेत त्या वास्तू तरी आपण आत्ता बघून घेऊ. आता त्यातल्या त्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे इथं असलेलं राणी रूपमतीचं महल, असं मी ऐकलेलं होतं. रूपमती महल पाहण्यासाठी मी निघालो. वाटेत इथं ASIचं एक काउंटर आहे जिथं आपल्याला एंट्री तिकीट आहे 50 रुपये 25 रुपये पर हेड. असं माझं आणि ड्रायव्हरचं मिळून मी 2 तिकीटं काढली आणि मग तिथून राणी रूपमती महलच्या दिशेनं आम्ही जायला निघालो. मित्रांनो, आपण आलोय ते आता मांडवगडमधल्या राणी रूपमती महलमध्ये. माझ्या पाठीमागे तुम्हाला जे वरती दिसतंय तो आहे राणी रूपमती महल. समुद्र सपाटीपासून 365 मीटर उंचीवर हे बांधण्यात आलंय. आता इथं जायला 2 मार्ग आहेत. आपण खालून असं येऊन इथून असंही जाऊ शकतो चालत. इथं वाहनांना बंदी आहे कारण हे आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अखत्यारीत येतं. हा एक दुसरा मार्ग आहे म्हणजे या पायऱ्या, आणि या पायऱ्यांमधनं आपण वरती जाऊ शकतो. पाऊलवाट आहे, पायऱ्या आहेत, अवघड नाही आहे, जाऊ शकतो आपण अगदी. आणि या पायऱ्या चढून आपण येतो ते इथं. म्हणजे या रस्त्यानं चालत आलो तर आपण असं इथं येतो आणि त्याऐवजी पायऱ्या चढून आलो पायऱ्यांनी तर आपण इथं असं वरती पोचतो. मित्रांनो, वरती येत असताना मला एक माहिती मिळाली की या वास्तूला जे मी रूपमती महल म्हणतोय हे रूपमती महल नाही आहे, याला रूपमती पॅव्हिलियन असं नाव दिलेलं आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं. रूपमती ज्या महलात राहत असे त्याला शाही महल म्हणतात आणि तो महल इथून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि ही जी जागा आपण समोर पाहतोय ते मंडप आहे. रूपमतीला रोज नर्मदा मातेचं दर्शन व्हावं म्हणून तो मंडप उभारण्यात आलेला आहे. आणि ही जी जागा आहे ही खरी तर सैनिकांची एक छावणी म्हणता येईल तसा हा भाग आहे, तशी ही वास्तू आहे. इथं त्या काळात सैनिकांचे घोडे बांधले जायचे आणि हा वरचा जो भाग आहे हा नंतर कालांतरानं बांधण्यात आला, तो रूपमतीला नर्मदा नदीचं दर्शन होण्यासाठी. याची पण एक रंजक कथा इथं सांगितली जाते. त्या कथेनुसार असं म्हणतात
की बाज बहादूर हा इथला सेनापती होता. तो सेनापती होता अकबरचा, म्हणजे अकबर जो दिल्लीत होता त्याचा ह्या प्रदेशाचा हा सेनापती होता. आणि बाज बहादूरला शिकारीला जाण्याची, शिकार करण्याची किंवा नाच गाणं यांची आवड होती. तो असाच एकदा जेव्हा शिकारीच्या मोहिमेवर इथून जवळच असलेल्या धरमपुरी गावात गेला. धरमपुरीचे जे मुख्य होते त्यांची मुलगी होती रूपमती, जी गुणवान होती, दिसायला सुंदर होती नावाप्रमाणे. तिचं गाणं खूप अप्रतिम ती गाणं म्हणायची. असं म्हणतात की तिच्या गाण्यामध्ये इतकी ताकद होती की मेघमल्हार हा राग तिनं गायला असता पाऊस पडत असे, इतकं तिच्या गाण्यावरती प्रभुत्व होतं, तिच्या गाण्यात ती ताकद होती. मग अशी व्यक्ती आपल्याही दरबारात हवी यासाठी बाज बहादूर तिच्या घरच्यांना मांडवमध्ये येण्यास सांगतो. राणी रूपमतीची एक अट असते, तिची रोजची जी दिनचर्या असते त्यात रोज सकाळी उठून नर्मदेचं दर्शन घेतल्यानंतरच ती तिच्या दिवसाला सुरुवात करत असे किंवा ती अन्नग्रहण करत असे. ही माहिती बाज बहादूरला मिळताच तो त्याच्या लोकांना आदेश देतो आणि सांगतो मांडवमधलं जे सर्वोच्च शिखर किंवा स्थान आहे त्या ठिकाणी असा एक मंडप उभारा की जिथून रोज राणी रूपमतीला नर्मदेचं दर्शन होऊ शकेल. आणि त्यामुळं या जागेची निर्मिती झाली. पुढे राणी रूपमतीच्या रूपाची, तिच्या या सौंदर्याची, गाण्याची चर्चा दिल्ली दरबारी अकबरपर्यंत पोचते. अकबर राणी रूपमतीला आपल्या दरबारात हजर करण्याचे आदेश देतो बाज बहादूरला, ज्याला बाज बहादूर विरोध करतो. आणि मी ही बंडखोरी समजून अकबर त्याचा जो दिल्लीतला एक सेनापती असतो आझम खान त्याला इथं पाठवतो. आणि मी इथं त्यांचं युद्ध होतं, ज्या युद्धात तो बाज बहादूरला बंदी बनवतो आणि तुरुंगात टाकतो. तिथून मग तो राणी रूपमतीला घेण्यासाठी तिच्या महालात जातो. तोपर्यंत रूपमतीला ही बातमी समजलेली असती की बाज बहादूरला बंदिस्त केलेलं आहे आणि आता आपल्यालाही नेण्यासाठी आझम खान आलेला आहे. ती स्वतःकडे असलेली हिऱ्याची अंगठी त्यातला हिरा काढते आणि गिळते आणि स्वतःची जीवनयात्रा संपवते. अकबराला जेव्हा ही बातमी कळते त्याला लक्षात येतं की आपण युद्ध जरी जिंकलो असलो तर ज्या कारणासाठी आपण हे युद्ध केलं ते आपलं काही फलित प्राप्त झालेलं नाही. म्हणून मग तो बाज बहादूरला पुन्हा मुक्त करण्याचे आदेश देतो. बाज बहादूर जेव्हा तुरुंगातून, बंदिवासातून बाहेर येतो तेव्हा इथं आल्यावरती त्याला रूपमतीची ही कहाणी कळते आणि तिच्या विरहात असं म्हणतात तो डोकं आपटून तोही स्वतःची जीवनयात्रा संपवतो. रूपमती पॅव्हिलियनचा हा इतिहास झाल्यानंतर, पाहून झाल्यानंतर आता मला निघायचं होतं ते इथूनच 5 किलोमीटर अंतरावरती असलेलं अजून दुसरं स्थान ज्याला म्हणतात जहाज महल. हे साधारण 15-20 मिनटं लागतात इथून आपल्याला गाडीनं जायला, कारण गावातनं हा रस्ता जातो. त्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्याला जर मांडवगड बघायचा असेल ना तर याची विभागणी जर आपण केली तर एक 5 ते 6 विभागांमध्ये विखुरलेला असा मांडवगड आहे. एका बाजूला राणी रूपमती महल किंवा ते पॅव्हिलियन जे आत्ता आपण पाहिलं ते आहे, तर त्याच्या अगदी दुसऱ्या टोकाला जहाज महल आहे. जहाज महलामध्ये पण तो जो जहाज महल परिसर आहे तो इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये पण 5-6 वेगवेगळे महल आहेत, 2 मोठे तलाव आहेत. तर असं हे सगळं विखुरलेलं मांडवगड पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 दिवस तरी पूर्ण हवे तिथं. मी इथं आलो, ASIच्या काउंटरवरनं तिकीट घेतलं आणि मग जहाज महालात प्रवेश केला. प्रवेश करतच समोर आपल्याला एक माहिती फलक दिसतो जे आहे तवेली महल. म्हणजे त्या काळात घोड्यांना बांधण्यासाठी जो तबेला होता त्याला आता तवेली महल म्हणतात. हा जो समोर तलाव दिसतोय त्याला कपूर तलाव म्हणतात आणि या कपूर तलावाच्या उजव्या बाजूला आपल्याला तो तवेली महल दिसतो. आज त्या तवेली महलामध्ये ASIचे काही ऑफिसेस आहेत खाली आणि एक छोटं म्युझियम पण आहे. ASIचे जेवढ्या जागा आहेत तिथे लँडस्केपिंग मात्र खूप उत्तम तरी आहे ना, म्हणजे हे जे बाग बगीचे जे मेंटेन करतात हे खूप सुंदर ठेवतात. आता आपण आलो आहे ते जहाज महल या बिल्डिंगपाशी, या जागेपाशी.
असं म्हणतात 1469 ते 1500च्या मध्ये ग्यासुद्दीन खिलजी जो होता त्यानं ही बांधलं होतं. आणि हा जहाजमहल आणि त्याच्या सभोवतालचा परिसर पाहण्यासाठी आपल्याला या अशा 70-80 पायऱ्या चढून वरती जावं लागतं, ते त्याच्या छतावरती. म्हणून मग मीही निघालो. या जहाजमहालाच्या छतावर आपण आल्यावरती खाली दिसणारं दृश्य खूप सुंदर आहे. समोर आहे हा कपूर तलाव आणि याच जहाजमहालाच्या पाठीमागच्या बाजूला जो आपल्याला तलाव दिसतो त्याला म्हणतात मुंज तलाव. आता ह्या 2 तलावांच्या मध्ये म्हणजे ह्या 2 तलावांमध्ये जेव्हा पूर्ण पाणी भरलेलं असतं त्यावेळेस ही मध्ये उभी असलेली वास्तू एखादं लंगर टाकलेलं जहाज दिसावं त्याप्रमाणे या वास्तूचा भास होतो. हा जो मुंज तलाव आहे हा मुंज तलाव इतका मोठा आहे की याच्यामध्ये काही छोटे मोठे महाल बांधण्यात आले होते. तलावाच्या अगदी शेवटी आपल्याला जी वास्तू दिसते त्याला म्हणतात शाही महल, जिथे राणी रूपमती राहत असे. आणि समोर हा मध्यभागी जो दिसतोय याला जलमहल म्हणत असे. आणि असं म्हणतात की जहाजमहल ते जलमहलमध्ये जाण्यासाठी त्यावेळेस छोट्या होडीतून प्रवास करावा लागत असे. म्हणजे इतकं भव्य दिव्य असे त्या काळात बांधलेल्या या सगळ्या वास्तू आहेत. हा एक कुंड दिसतो आपल्याला जहाजमहालातून खाली बघताना. या दोन्ही तलावांच्या मध्ये असलेला हा जो कुंड आहे असं म्हणतात की त्या काळात रेन वॉटर हार्वेस्टिंगची जी काय आधुनिक पद्धती होती त्याचा वापर करून इथं पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा व्यवस्थित विनियोग केला जात असे. जहाजमहालापासून आपण पुढे येतो तेव्हा तिथं आपल्याला ही एक नवीन इमारत दिसते. ही एक इमारत म्हणजे एक वेगळी इमारत. ही इमारत त्यातल्या त्यात इथं उभ्या असलेल्या इतर वास्तूंपेक्षा इमारतींपेक्षा ही आता एका शाबूत स्थितीत आपल्याला आढळते. कारण बाकी हा सगळा परिसरांमध्ये भग्नावशेष जास्त आहेत. याचं नाव आहे हिंडोला महल. हिंडोला महलकडे पाहताना आपल्याला साधारण ही वास्तू ग्रीक रोमन शैलीत बांधल्याची एक भास होतो. असं म्हणतात की ही जी वास्तू आहे, ही जी इमारत आहे, ग्यासुद्दीन खिलजीचा इथं दरबार भरत असे, सभा वगैरे होत असे. मंडळी, तुम्हाला सुरुवातीलाच मी म्हणालो तसं आज माझ्या दिवसाची सुरुवात ही माहेश्वरमधनं झाली होती. आणि माहेश्वरमधनं मी मांडूमध्ये दुपारनंतर पोचलो होतो. जहाजमहलचा किंवा जहाजमहल ती वास्तू पाहून पुढं येईपर्यंत साधारण 6 वाजले होते आत्ता. आणि आम्हाला इथल्या जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी बाहेरच्या बाजूला यायला सांगितलं होतं. जहाजमहल परिसरातला मी अजून 20%च भाग पाहिलेला होता. म्हणून मी त्यांना म्हणालो की मला अजून हा भाग बघायचा आहे. त्यावर त्यांनी मला ही माहिती दिली. ह्याच ठिकाणी आता एक लेझर शो सुरू होणार आहे संध्याकाळी, जो 7:30 नंतर सुरू होतो, म्हणजे अंधार पडल्यावरती. तत्पूर्वी सर्व लोकांना ह्या परिसरातून ते बाहेर काढतात आणि तो जो लेझर शो आहे त्या लेझर शोसाठी इथं तयारी केली जाते. ह्या लेझर शोमध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला पुन्हा बाहेर जायचं आहे आणि इथं येण्यासाठी दुसऱ्या एका प्रवेशद्वारातनं यावं लागतं, अशी मला माहिती मिळाली. लेझर शोची तयारी पाहता विचार केला की आता आपण लेझर शो पाहून जाऊया. कारण आता मांडवगडमध्ये उरलेली जी स्थान आहेत ती मला पाहता येणार नव्हती आणि या लेझर शोच्या माध्यमातून काही माहिती मिळेल या अपेक्षेनं मी लेझर शोचं तिकीट काढण्यासाठी निघालो. इथं रोज लेझर शो होतो. त्या लेझर शोचं काउंटर असं आहे. आता या काउंटरची गंमत सांगतो तुम्हाला. जिथून आपण प्रवेश केला त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला 2.5 किलोमीटर लांब आपल्याला पुन्हा यायचं आहे आणि या काउंटरमधनं तिकीट घ्यायचं आहे. टिकट्स का कैसे है सर, ऑनलाइन या क्या कैश देना? कैश रहेगा. अभी थोड़ी देर से है ना सर, 7:30 बजे का शो का टाइम रहेगा. ओके, अंधेरा जैसा आ जाएगा तो अभी 15 मिनट से ओके, मिल जाएगा. बारिश का वक्त है ना. अच्छा, अगर मान लो बारिश हो गया तो फिर रिफंड करेगा शो. नॉर्मली क्या होता है, आप मतलब रिफंड करते हो, कैसे होता है ये? बारिश अगर हो गई तो फिर रिफंड रहता है. नहीं, मतलब शो शुरू हो गया समझो
और बीच में अगर बरसात आ जाए वो तो कर देते हैं, रिफंड कर देते हैं। अच्छा रिफंड होता है। और टोटल सीटिंग कैपेसिटी कितना होता है? 150। चलिए थँक्यू। संध्याकाळी साधारण 7:30च्या सुमारास त्यांनी आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला। मांडू शहर, मांडू किल्ला फिरून झाला आहे, संध्याकाळ झाली आहे आणि आता पुन्हा आपण किल्ल्यात आलो आहे। त्याचं कारण आहे, मांडू किल्ल्यामध्ये जो हिंडोला महल आहे त्याच्या बॅकग्राऊंडवरती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियातर्फे एक सुंदर लेझर अँड लाईट शो संध्याकाळी आयोजित केला जातो। याचं पर हेड तिकीट आहे 180 रुपये, प्रति व्यक्ती 180 रुपयाचं तिकीट आहे। पण हा जो बॅकड्रॉप आहे आणि याच्यावरती मांडूमध्ये घडलेल्या घटनांची जी माहिती लेझरच्या माध्यमातून दिली जाते ती अप्रतिम आणि पाहण्यासारखी असते। आपण जर का मांडूमध्ये येणार असाल तर संध्याकाळी हा जो लेझर शो न चुकवता आवर्जून पाहावा, हे मी तुम्हाला मोस्ट रेकमेंडेड सांगेन। इथं नक्की या आणि हा लेझर शो आपण बघा। आकाशात ढग दाटून आलेले होते, लेझर शो होईल का नाही याची खात्री नव्हती, एक साशंकता होती, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर पाऊस झाला तर तो लेझर शो होत नाही। साधारण अर्ध्या तासाचा असलेला हा कार्यक्रम लोकांनी भिजत पाहण्यात काही अर्थ नसतो। आणि इथं आल्यावरती अजून एक गोष्ट मला सांगण्यात आली की इथं कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी, शूटिंग, फोटो काढायला परवानगी नाही, म्हणजे शो सुरू झाल्यावरती, शोच्या दरम्यान। त्यामुळं ज्या उत्सुकतेनं मी आलो होतो की लेझर शोच्या माध्यमातून मला काहीतरी आपल्याला दाखवता येईल, ते इथं आतमध्ये आल्यावरती माझा भ्रमनिरास झाला होता। आपल्याला माहिती देता येणार नाही या विचारानं थोडा निराश झालो होतो, पण ठीक आहे, हा पण एक अनुभव। हळूहळू आता प्रेक्षकही यायला लागले होते, लोक येत होते, कारण तुम्हाला म्हणालो तसं 2.5 किलोमीटर फिरून आपल्याला पुन्हा या ठिकाणी यायचं असतं। त्यामुळं हळूहळू लोक येत गेले। साधारण जसा अंधार पडला पूर्ण व या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आणि तुम्हाला मी सुरुवातीला म्हणालो तसं हा जो लाईट अँड साऊंड शो आहे, ज्याला लेझर शोही म्हणतात, तो खरंच खूप अप्रतिम आहे। अर्ध्या तासानं तो संपला आणि मग मी आता ओंकारेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला, कारण तुम्हाला म्हणालो तसं माझी आज इथे राहण्याची व्यवस्था झालेली नव्हती। तर मित्रांनो, असा होता माझा आजचा प्रवास मांडवगडमधला। आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात। टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.